पुढे हां मित्र, आज आपण इंजेक्टर टेस्टिंग कशा प्रकारे केली जाते ते या इंजेक्टर टेस्टरच्या सहाय्याने आपण चेक करणार आहोत। या ठिकाणी एक चंबू आहे, त्या चंबूमध्ये आपण डिझेल टाकलेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये एक छोटंसं फिल्टर आहे। जे काय होतं, डिझेल फिल्टर केलं जातं, कारण की याच्यामध्ये 7 ते 8 मायक्रॉनपर्यंत फिल्टर झालेलं डिझेल आपल्याला आवश्यक असतं। जर त्याच्यामध्ये थोडीशी घाला लागली तर डिझेल या नोझलमधून पास होणार नाही। त्याच्याकरता आपल्याला एकदम शुद्ध डिझेल या ठिकाणी पाहिजे। आपण सर्व ओव्हरऑलिंग केलेलं आहे। आता या ठिकाणी इंजेक्टर लावलेलं आहे। आता या इंजेक्टरमधून कशा प्रकारे डिझेलचा फवारा केला जातो आणि त्याला म्हणतो आपण ऑटोमायझेशन। ते डिझेलचं ऑटोमायझेशन कशा प्रकारे केलं जातं ते आपण आता बघणार आहोत। आता एका जणांनी काय करायचं, आता हे प्रेशर ते दाबायचं, एक जण दाबत राहा आणि या ठिकाणी बघा डिझेलचा जो फवारा आहे तो कशा प्रकारे उडतोय ते लक्षात घ्या तुम्ही। बघा या ठिकाणी डिझेलचा फवारा आपल्याला दिसतोय, याला म्हणतात ऑटोमायझेशन। तुम्ही जर याला हात लावला तुमच्या हातावर डिझेलचा बिलकुल असा फवारा त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल। बघा दिसतंय, बघा डिझेलचं ऑटोमायझेशन। या ठिकाणी या समज तुम्ही जर डिझेल घेतलं तुम्हाला समजेल की किती डिझेल येतं एका स्ट्रोकला। आपण याचा एक स्ट्रोक करतो, समजा एका स्ट्रोकला 2 ml 3 ml डिझेलचं प्रमाण त्या ठिकाणी समजा तुम्हाला दिसेल। किती बारीक बारीक फवारा आहे बघा, हवेमध्ये तुम्हाला सर्व फवारा दिसत असेल। डिझेलच्या सूक्ष्म रूपामध्ये आपण काय करतो, ठिकाणी ऑटोमायझेशन करतोय। डिझेलच्या बारीक बारीक कणांमध्ये रूपांतर करण्याची जी क्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑटोमायझेशन। आणि ते इंजेक्टरच्या सहाय्याने केले जातं। या ठिकाणाहून डिझेल मोठ्या प्रमाणामध्ये हाय प्रेशर पाईपलाईनद्वारा इंजेक्टरपर्यंत आलेलं आहे आणि इंजेक्टरमार्फत ते त्या ठिकाणी ऑटोमाइज केले जाते। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल प्रॉपर बघा, या ठिकाणी डिझेलचा फवारा कसा होतो तुम्हाला दिसत असेल। या ठिकाणी डिझेलचा फवारा तुम्हाला ठीक आहे।